भाजपात लवकरच 4,000 जणांचा प्रवेश. मनोज जरांगेंच्या इशाऱ्यामुळे महायुतीत खळबळ. जरांगे पाटलांची भाजपमध्ये एंट्री. हिंगोलीत शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र लवकरच 4,000 कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली. फक्त विमानांची उड्डाण थांबून अजितदादा पवार परत येणार आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला इशारा दिला. मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका संपताच शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले असून विविध पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ. भाजपात लवकरच 4,000 जणांचा प्रवेश. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका संपताच राज्यात पुन्हा पक्षांतराला वेग आला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हिंगोली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर आपल्या 4,000 समर्थकांसह लवकरच भाजपात प्रवेश करणार आहे. या पक्षबदलामुळे हिंगोलीच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. आतिश दांडेगावकर यांनी बुधवारी हिंगोलीत मोठे शक्तीप्रदर्शन केले. सुमारे 300हून अधिक गाड्यांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे. बड्या नेत्याच्या पुत्राने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय फटका मानला जात आहे.